नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. इथे पाहू शकता मी एक छान ओटीची बाय केलेला आहे. इथे पिजनचा ओटीची आहे, तो 25 लिटरचा आहे. रोटेसरी ऑप्शन पण आहे यामध्ये. इथे खाली काचावर तुम्ही पाहू शकता त्यांनी बेक करण्यासाठीचे जे काही हीट पॉईंट्स असतात ते सर्व दिलेले की आपल्याला किती अंशावर त्याला बेक करायचं आहे. त्यानंतर इथे राईट साईडला पाहू शकता जिथून हवा पास होते ते फिरत राहतं कंटिन्युअसली. त्यानंतर तिथेच रॉड पण दिलेला आहे रोटेसरीचा ॲड करण्यासाठी. इथे व्यवस्थित ॲड केला म्हणजे ते व्यवस्थित बसलं जातं. आता इथे मी तुम्हाला एकदा दाखवते की रॉड फिट कसा करायचा. आता इथे ते पण चेक करा की ही बाजू आणि ही बाजू आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या साईडला बसवायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, नवीन आणल्याच्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की एक्झॅक्ट कसं करायचं. आता इथे पाहू शकता ही जाडवालीची बाजू आहे, जो मोठा रॉड आहे तो आपल्याला त्या गोल सर्कलमध्ये टाकायचा आहे आणि नंतर मग त्याला या साईडने फिट करायचं. त्याला ऑप्शन पण तसं दिलेलं आहे. परत जे काही जे ते म्हणतात ना ॲड करण्यासाठी, समजा आपण जर चिकन घेतलं किंवा ग्रिल करायला काही घेतलं तर त्याच्यामध्ये ते फिट राहावं म्हणून त्यांनी ऑप्शन्स पण दिलेले आहेत. तर ते जे काटे आहेत बाजूचे त्यालासुद्धा नट आहे फिट करण्यासाठी, जेणेकरून ते लूज नाही झालं पाहिजे. यात 2 ट्रे आलेला आहे. एक नॉनस्टिकचा दिलेला आहे आणि एक खाली दिलेला आहे ॲल्युमिनियमचा आहे. तो कशासाठी आहे की बाबा एकदम खालच्या साईडला काही कोणताही बेस बसला नाही पाहिजे. आणि यात स्टीलची जाळी दिलेली आहे. आता हे बेक करण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. कारण कसं आपण ग्रिल जर काही करतो आहे तर आपल्याला नॉनस्टिकवर करावं लागतं नॉर्मली, खरं पाहायला गेलं तर. त्यानंतर जे ट्रे दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुकीज बेक करू शकता किंवा मग तुम्ही नॉर्मली पनीर टिक्का वगैरे बनवत असाल तर तो सुद्धा त्यात ठेवू शकता किंवा मग ॲल्युमिनियम फॉईल टाकूनसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर इथे आपल्याला कढची दिलेली आहे. बट इश्यू काय आहे, ही कढची दिलेली त्यांनी प्रॉपर आहे, बट थोडंसं प्रॅक्टिस लागतं याला. कारण मी जसं त्याला ट्राय करून पाहिलं तर बरोबर असं बाहेर काढता येत नव्हती. कारण ती सरळ सांगायला गेलं हातातून निसटायची शक्यता आहे. कारण जर वजन एका साईडला जास्त झालं तर ती खरंच निसटू शकते. म्हणून सरळ होईपर्यंत ग्लव्स यूज करा. सिक्युअर पण आहे आणि चांगलं राहील. सध्याला तर मी हे यूज करून पाहते आहे, कारण नवीन आणलेलं आहे. ट्राय करायला काय हरकत नाही. जर झाली प्रॅक्टिस तर चांगली गोष्ट आहे. पण यात जर जास्त काही वजन असेल, जसं की आपण दुसरं काही जास्त प्रमाणामध्ये ठेवलं किंवा मग पिझ्झा वगैरे बेक करतो तो एका साईडला सरकला तर हे पूर्ण खाली पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला आधाराला प्लेट ठेवावीच लागेल. त्यानंतर रोटेसरीचं जे काय रॉड दिलेलं आहे त्याच्यासाठी पण काढायला एक वेगळी कढची दिलेली आहे. आता मी ती काढून दाखवणार होते पण इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे ते दाखवू नाही शकले. आता सगळ्यात महत्त्वाचं, नवीन ओव्हन आणल्याच्यानंतर म्हणजे जी ओटीची ओव्हन आणतो त्यात इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला त्याला म्हणजे हीट करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि नंतरच तो ऑन करायचा. सगळ्यात मॅक्स लेवलला म्हणजेच 250 टेम्परेचरवर आपल्याला त्याला 15 मिनटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं. त्यात फॅनसुद्धा चालू ठेवायचा आहे. त्यानंतर दारसुद्धा थोडंसं उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून सगळे गॅसेस निघून जातील. तुम्हाला माझा ओटीची कसा वाटला नक्की सांगा. काही आणखी माहिती हवी असेल तर कॉमेंट करा. थँक्यू सो मच.